In this lecture, we will see the use of a heading levels in the HTML. Also, we are going to study the use of a image tag and HR tag. So, in last lecture, we have seen that there are different types of text formatting elements in the HTML which are made available for us so that we can apply different effects to a normal text on the website. So now let's see what is a heading levels in HTML. HTML provides 6 levels of a heading tags. The range is from 1 to 6. आता हेडिंग टॅग्स आपण कधी यूज करतो? नॉर्मली जेव्हा वेबसाईट आपण क्रिएट करतो तेव्हा और नॉर्मल कुठची वेबसाईट आपण व्हिजिट करतो, देन वी कॅन सी ऑन दॅट वेबसाईट दॅट जो काही वेबसाईटचा मेन टायटल आहे तो एका मोठ्या फॉन्टमध्ये डिस्प्ले होतो, त्याचे सब टायटल असेल तर थोड्या छोट्या फॉन्टमध्ये डिस्प्ले होतो. सो इन फॉर दिस पर्पज आपल्याला HTMLमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ हेडिंग लेवल्स आपल्याला डिफाईन करून दिले. सो दॅट हेडिंग लेवल्स आर फ्रॉम H1 टॅग टू H6 टॅग. ओके, सो आपण प्रोग्राममध्ये यूज करून बघू यूज ऑफ अ हेडिंग टॅग्स. सो ॲज युजल आपली HTMLची स्टार्टिंग असणार आहे विथ अ डॉक टाईप HTML टॅग. डॉक टाईप HTML. आफ्टर HTML is a head tag. Inside the head tag there is a title tag, so I will give name my web page, title tag close and head tag close. After that body tag open. Okay, immediately I will close here body tag. Now we will use a simple heading. So H1 टॅग आहे आपल्याकडे. फर्स्ट लार्जेस्ट हेडिंग इज अ H1 टॅग. सो H1 टॅगमध्ये मी एक टेक्स्ट प्लेस करते आहे, हॅलो वर्ल्ड, and H1 tag close. Now first we will save this program. heading.html, then make this all files and save. Now let's see what output we will get. सी जो हॅलो वर्ल्ड हा टेक्स्ट मी इन्सर्ट केलेला आहे H1 टॅगमध्ये तो मला थोडा बोल्ड दिसतो आहे ॲज कम्पेअर टू अ नॉर्मल टेक्स्ट. नॉर्मल टेक्स्ट जर मी इथे प्लेस केला तर मला कसा दिसणार आहे? हॅलो वर्ल्ड, दिस इज माय नॉर्मल टेक्स्ट. सो नाव विल रिफ्रेश दिस. परत रन करूया. सी आफ्टर रिफ्रेशिंग काय होतं आहे, हा जो हॅलो वर्ल्ड आहे दॅट इज अ विदाउट एनी इफेक्ट नॉर्मल फॉन्ट साईज आहे. आणि हा जो हॅलो वर्ल्ड टेक्स्ट आहे तो मी कुठे प्लेस केला आहे? H1 टॅगमध्ये प्लेस केला आहे. ओके, सो दिस इज द लार्जेस्ट हेडिंग टॅग. आफ्टर दॅट आपल्याकडे कोणते कोणते आहेत? H2 टॅग आहे, H3, H4, H5 अँड H6. सो वन बाय वन आपण सगळे टॅग्स इम्प्लिमेंट करून बघू. Then after that I have to close H2 tag, then H3 tag close. After that H4 tag, close, then H5 tag, and last is a H6 tag. Okay, so now I will save this and let's see the output of this program. See in this way कसं डिस्प्ले होतं आहे मला? हायेस्ट कोणता टॅग आहे? H1 टॅग इज द हायेस्ट हेडिंग.
सो लार्जेस्ट फॉन्ट मला कुठे दिसणार आहे, H1 टॅगमध्ये दिसतो. आफ्टर दॅट H2 टॅग इज लिटल स्मॉल, देन H3, H4, H5 अँड सगळ्यात स्मॉलेस्ट टॅग आहे दॅट इज अ हेडिंग टॅग आहे, दॅट इज अ H6 टॅग. सो HTMLमध्ये आपल्याला 6 हेडिंग लेवल्स इंट्रोड्यूस करून दिले आहेत, विच वी कॅन यूज इफ वी वॉन्ट टू इन्सर्ट द हेडिंग इन अ वेब पेज. So these were the heading tags that were that are made available in the HTML page. After that, we will see how to insert the image in a HTML document. So how to insert the image in a HTML document, we are going to use a image tag img. Now img tag हा जो आहे that is a singular tag, means what, त्या img टॅगला क्लोजिंग टॅग अवेलेबल नाही आहेत. मोस्टली आपण बघतो की जे काही HTML डॉक्युमेंटमध्ये आपण टॅग्स यूज करतो, लाईक HTML असेल, हेड असेल, देन टायटल असेल, सगळ्यासाठी काय क्लोजिंग टॅग अवेलेबल असतो. HTML क्लोजिंग टॅग आहे, ओपनिंग टॅग आहे, देन बॉडी टॅग आहे, त्याला क्लोजिंग बॉडी टॅग आहे. ओके, सो सम टॅग्स आहेत विच आर अ एम्प्टी टॅग. सो इमेज इज वन ऑफ दोज टॅग्स. इमेज टॅग इज अ एम्प्टी टॅग. So whenever we want to insert image in a web page, we are going to use the image tag. Now let's see how to insert that. तर ह्याच्यातच मी चेंज करते. ओके, फर्स्ट आय विल कीप द हेडिंग. आता हेडिंगच्या खाली मला इमेज इन्सर्ट करायची आहे. ओके, सो आपण आउटपुट बघूया फर्स्ट. सी, आता इथे हॅलो वर्ल्ड हे माझं हेडिंग आहे अँड बिलो दिस हेडिंग आय वॉन्ट टू प्लेस अन इमेज. सो मी काय करणार आहे, हेडिंगच्या नंतर मला इमेज प्लेस करायची आहे. सो आफ्टर H1 टॅग आय एम गोइंग टू यूज img टॅग. आता img टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत बघा. SRC ॲट्रिब्यूट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. विदाउट SRC ॲट्रिब्यूट वी कॅनॉट इन्सर्ट द इमेज इन अ वेब पेज. ओके, सो SRC टॅग जो ॲट्रिब्यूट आहे तो काय यूज केला जातो, इट इज यूज टू स्पेसिफाय द पाथ ऑफ एन इमेज. द पॉप्युलर एक्सटेन्शन ऑफ इमेज फाईल आहे PNG, .jpg and gif. ओके, सो आपण SRC टॅग कधी यूज करणार, SRC टॅगमध्ये आपण काय इन्क्ल्यूड करणार, जी इमेज आपल्या वेब पेजमध्ये आपल्याला इन्क्ल्यूड करायची आहे त्या इमेजचं नेम ऑर पाथ ऑफ दॅट इमेज. सो सी, इथे मी काय करते, मला इथे इमेज इन्सर्ट करायची आहे. सो इमेज टॅगचा SRC ॲट्रिब्यूट मी यूज करणार आहे. SRC इक्वल टू डबल कोडमध्ये मला काय प्लेस करावं लागणार आहे, पाथ ऑफ अ इमेज ऑर नेम ऑफ द इमेज. नाव सी, मी माझी जी इमेज आहे XYZ नावाची माझ्याकडे एक इमेज आहे, ती मी कुठे सेव्ह केली आहे, सेम फोल्डरला आहे. डॉक्युमेंट्समध्ये माझा HTML प्रोग्राम सेव्ह आहे आणि त्याच फोल्डरमध्ये माझा इमेज जी आहे ती सुद्धा सेव्ह आहे. सो मी काय करणार, डायरेक्टली त्या इमेजचं नेम आणि त्याची प्रॉपर्टी. सो सी, इथे मी जेव्हा त्या इमेजवरती माऊस ठेवते तेव्हा मला त्याचं एक्सटेन्शन दिसतं .jpg फाईल आहे ती. सो मी इथे काय करते, डबल कोटमध्ये मला काय प्लेस करावं लागणार आहे, XYZ.jpg. okay, this is my image name. So let's save this and after that we'll refresh this page. okay, see, आता इथे काय झालं, वेब पेज इमेज ती पूर्ण वेब पेजवरती कवर होते. आता मला ही जी साईज आहे, इमेजची साईज खूप मोठी आहे, पूर्ण वेब पेजला त्यांनी कवर केलं. ओके, सो मला जर इमेजची साईज ॲडजस्ट करायची असेल, मला जेवढी साईज जेवढी इमेज डिस्प्ले करायची आहे तेवढी ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी मी यूज काय करणार, अजून 2 ॲट्रिब्यूट्स आहेत इमेज टॅगचे, दॅट इज अ हाईट अँड विड्थ ॲट्रिब्यूट. हाईट अँड विड्थ ॲट्रिब्यूटने आपण काय करू शकतो, जी इमेज आहे त्याला आपण आपल्याला हवी तेवढी हाईट आणि विड्थ स्पेसिफाय करू शकतो. लाईक मी आता इथे हाईट आणि ती जी व्हॅल्यू आहे ती आपण पिक्सेल्समध्ये एंटर करतो. सो सपोज मी हाईट इथे 1000 दिली अँड विड्थ आहे ती सुद्धा मी 1000 ठेवते. अँड लेट्स सेव्ह दिस. सो नाव सी, ती जी इमेज आहे ती मला कुठे, जेवढे मी पिक्सेल्स मेंटेन ॲडजस्ट केले तेवढी मला डिस्प्ले होते. आता ह्याच्यापेक्षा लहान हवी असेल तर थोडे पिक्सेल्स कमी करायचे, लाईक आय विल कीप 500 पिक्सेल्स. ओके,
सो लेट्स रिफ्रेश दिस. सी 500 पिक्सेलने ती इमेजची साईज कमी झाली आहे. सो जेवढी आपल्याला साईज और जेवढी इमेज आपल्याला वेबपेजवरती डिस्प्ले करायची आहे तेवढी साईज आपण इमेजची ॲडजस्ट करू शकतो. सो फॉर दॅट वी हॅव यूज्ड हाईट अँड विड्थ ॲट्रिब्यूट्स ऑफ द इमेज टॅग. आता अजून एक इमेज टॅगचा ॲट्रिब्यूट आहे, दॅट इज अ अल्ट ॲट्रिब्यूट. अल्ट ॲट्रिब्यूट इज नथिंग बट अ अल्टरनेट टेक्स्ट. अल्ट ॲट्रिब्यूट का यूज केला जातो? सी समटाईम्स जेव्हा आपण वेबसाईट व्हिजिट करतो, सो वेबसाईटवरती जर काही इमेजेस अवेलेबल असतील तर काही वेळा ते इमेजेस लोड व्हायला खूप टाईम लागतो और कधी कधी ती इमेज अवेलेबल नसते. सो इन दॅट केस जर युजरला और जर इमेज अवेलेबल नसेल तर आपल्याला ती इमेज कशाबद्दल आहे, त्या इमेजशी रिलेटेड काही इन शॉर्ट डिस्क्रिप्शन जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण अल्टरनेट टेक्स्टमध्ये ते प्रोव्हाइड करू शकतो. आपण इथे करून बघूया. मी आता इथे अल्ट ॲट्रिब्यूट यूज करते, ALT, आणि जस्ट त्याच्यात काहीतरी डिस्क्रिप्शन देते अबाउट इमेज. सो लाईक फ्लावर. ओके, सो दॅट इमेज इज अबाउट फ्लावर. सो अल्टरनेट टेक्स्ट मी काय प्रोव्हाइड केलं आहे? फ्लावर प्रोव्हाइड केलं आहे. नाव सी, आता मी पेज रिफ्रेश केल्यावर मला अल्टरनेट टेक्स्ट इथे कुठे दिसत नाही आहे. का दिसत नाही आहे? बिकॉज इमेज माझ्याकडे अवेलेबल आहे, इमेज मला डिस्प्ले होत नाही. जर इमेज डिस्प्ले होत नसेल तर जो टेक्स्ट तिथे दिसायला पाहिजे, फॉर दॅट पर्पज वी यूज अल्ट ॲट्रिब्यूट. आता बघा, मी इथे इमेजचं नेम काहीतरी रॉंग ठेवते. सो XZ माझ्याकडे कोणती इमेज नाही आहे, मीन्स आउटपुटला मला कोणती इमेज तिथे डिस्प्ले होणार नाही आहे. सो इन दॅट केस इथे काय होतं बघा, सी इमेज इथे अवेलेबल झाली नाही आहे. मग त्याच्या जागी काय झालं आहे, जो अल्टरनेट टेक्स्ट आपण प्रोव्हाइड केलेला तो मला इथे डिस्प्ले होतो आहे. सो फॉर दॅट पर्पज वी यूज अल्ट ॲट्रिब्यूट. ओके, सो वेबपेजमध्ये मोस्टली काय होतं की इमेज लोड व्हायला कधी कधी टाईम लागतो. सो इन दॅट केस वी कॅन यूज द अल्ट ॲट्रिब्यूट. सो दॅट इमेज लोड व्हायच्या आधी युजरला थोडीफार आयडिया असते की ती इमेज कशाबद्दल असणार आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन इन्सर्ट द इमेज इन अ वेब पेज युझिंग द इमेज टॅग. इमेज टॅगचे कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत? SRC ॲट्रिब्यूट, हाईट, विड्थ अँड अल्ट ॲट्रिब्यूट. अमॉंग दॅट SRC ॲट्रिब्यूट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. SRC ॲट्रिब्यूटमध्ये काय करतो, जी इमेज आपल्याला प्लेस करायचं आहे त्या इमेजचं नेम और पाथ ऑफ दॅट इमेज. सो जर हा ॲट्रिब्यूट आपण यूज केला नाही तर आपण इमेज इन्सर्ट करू शकत नाही. ऑप्शनल आहे. जर आपल्याला हाईट विड्थ आपल्या मनाची स्पेसिफाय करायची असेल तर आपण व्हॅल्यूज देऊ शकतो. नाही दिले तरी मग तो आपणच इमेज ॲडजस्ट करणार. लाईक मगाशी आपण बघितलं की पूर्ण वेबपेजच्या बाहेर ती इमेज गेलेली, सो मला तिथे ॲडजस्ट करावी लागलेली. अँड आफ्टर स्पेसिफाईंग द हाईट विड्थ मला जेवढी मी 500 पिक्सेल्स ॲडजस्ट केलेले आहे, सो 500 पिक्सेल्स जेवढे कवर होत आहेत त्या साईजने मला इथे इमेज डिस्प्ले केली जाते. सो दॅट्स हाऊ वी कॅन इन्सर्ट इमेज इन आर वेब पेज. आता नेक्स्ट आहे दॅट इज अ HR टॅग. The HR tag is also an empty tag, means it does not have a closing tag. HR tag कधी यूज केला जातो? जेव्हा आपल्याला वेबपेजमध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले करायची असेल, इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज अ HR टॅग. सो आपण यूज करून बघूया. आता इथे बघा, इथे आउटपुटमध्ये ह्या इमेजच्या खाली मला एक हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले करायची आहे. सो मी काय करणार, आय एम गोइंग टू यूज अ HR टॅग. कुठे डिस्प्ले करायची? मला इमेजच्या खाली रूल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन हवी आहे. सो आफ्टर इमेज टॅग आय एम गोइंग टू यूज HR टॅग. ओके, सो लेट्स सेव्ह दिस अँड रिफ्रेश दिस प्रोग्राम. सी इथे बघा, खाली मला एक ब्लॅक कलरची हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले होते कंप्लीट वेब पेजवरती. सो दॅट इज बिकॉज वी हॅव यूज द HR टॅग. आता HR टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत बघा. कलर कधी यूज करणार? इफ वी वॉन्ट टू सेट अ कलर फॉर दॅट हॉरिझॉन्टल लाईन वी कॅन यूज द कलर ॲट्रिब्यूट. ओके, नेक्स्ट आहे विड्थ ॲट्रिब्यूट कधी यूज होतो? इट स्पेसिफाईज द लेंथ ऑफ अ रूल्ड लाईन इन पर्सेंटेज और पिक्सेल्स. लेंथ मीन्स मला ती रूल्ड लाईन पेजचा किती एरिया कवर केला पाहिजे. लाईक 50% जर आपल्याला हवं आहे, ही आता तुम्ही इथे बघू शकता, ही रूल्ड लाईन पूर्ण वेबपेज कवर करते. सो मला थोडा एरिया कवर करायचा असेल तर मी काहीतरी व्हॅल्यूज तिथे एंटर करणार, पर्सेंटेजमध्ये और पिक्सेल्समध्ये. सो फॉर दॅट विड्थ ॲट्रिब्यूट. आणि नेक्स्ट ॲट्रिब्यूट होता तो साईज का यूज करतो? टू ॲडजस्ट द थिकनेस ऑफ अ रूल्ड लाईन. इथे बघा, ही लाईन एकदम थिन आहे, सो आपल्याला ती थोडी थिक करायची असेल देन वी कॅन मेन्शन द साईज. ओके, आपण यूज करून बघूया ते ॲट्रिब्यूट्स.
फर्स्ट आहे तो कलर ॲट्रिब्यूट यूज करून बघू आपण. कलर इक्वल टू लाईक मला जर ब्ल्यू कलर द्यायचा असेल तर मी व्हॅल्यू काय सेट करणार, ब्ल्यू व्हॅल्यू सेट केली. सो नाव आहे रिफ्रेश दिस. सी ही जी लाईन आहे त्याला ब्ल्यू कलर सेट झाला आहे. ओके, देन आफ्टर दॅट काय होतं, आफ्टर दॅट विड्थ ॲट्रिब्यूट होता, विड्थ अँड साईज. सो जर मला 50% एरिया हॉरिझॉन्टल लाईनने कवर करायचा असेल देन मी काय यूज करणार, विड्थ ॲट्रिब्यूट. सो आय विल एंटर 50%. सी इथे काय होतं आहे, पेजच्या सेंटरला ती लाईन डिस्प्ले होते. सो पेजचा जो 50% आहे कंप्लीट पेजवरती आपल्याला ती लाईन शो होत नाही आहे. आपण 50% लिहिलेलं, सो पेजमध्ये जो 50% एरिया ती लाईन कवर करणार आहे. अँड नेक्स्ट आहे साईज. साईज काय करतो, इट ॲडजस्ट द थिकनेस ऑफ द लाईन. सो मला ती लाईन थोडी थिक हवी आहे. सो मी साईज काय एंटर करणार, 10 पिक्सेल्समध्ये आपण एंटर करतो. सो 10 एंटर केलं मी. नाव लेट्स सी. ओके, सी दिस लाईन थोडी इथे थिक डिस्प्ले होते, मीन्स त्याचा थिकनेस इन्क्रीज झाला आहे. सो दॅट वर द ॲट्रिब्यूट्स ऑफ अ इमेज टॅग, सॉरी HR टॅग. सो नाव सी, आता ही इमेज मला जर सेंटरला घ्यायची असेल तर मी काय करणार, आपण बॉडी टॅगमध्ये बॉडी टॅगचा एक ॲट्रिब्यूट बघितलेला, दॅट इज अलाइन. सो मी काय करते, अलाइन ॲट्रिब्यूट मी इथे यूज करू शकते सो दॅट आय कॅन गेट दॅट इमेज ऑन द सेंटर ऑफ अ वेब पेज. ओके, सो सी इमेज मला इथे सेंटरला डिस्प्ले होते आणि बाकीचा जो कंटेंट आहे तो सुद्धा सेंटरला डिस्प्ले होते. व्हाय, बिकॉज मी बॉडी टॅगला अलाइन ॲट्रिब्यूट यूज केला आहे. सो बॉडी टॅगमध्ये जो काही कंटेंट मी प्लेस करणार आहे तो मला सेंटरला डिस्प्ले होणार आहे. ओके, नाव सी, मला इमेजच्या वरती सुद्धा एक हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले करायची असेल तर मी काय करणार, इमेज टॅगच्या वरती HR टॅग यूज करणार आहे. ओके, देन वी कॅन सेट द कलर फॉर दॅट. लाईक इफ आय वॉन्ट रेड कलर, then I will set color attribute red. then width इथे जास्त देऊन बघूया, लाईक 70%. then height, size 10 pixels. and then HR tag close. ओके, सो सी 70% एरिया कवर झाला आहे आणि मला इमेजच्या वरती आणि खाली हॉरिझॉन्टल लाईन डिस्प्ले झाली आहे. सो इन दिस वे वी कॅन इन्सर्ट द हॉरिझॉन्टल लाईन विथ द हेल्प ऑफ अ HR टॅग. आणि लास्ट टॅग आहे दॅट इज अ पॅरेग्राफ टॅग और P टॅग. P टॅग आपण कधी यूज करतो, इफ वी वॉन्ट टू इन्सर्ट सम पॅरेग्राफ, काही मला कंटेंट टेक्स्ट प्लेस करायचं असेल तर मला काय होतं, मी काय यूज करू शकते, पॅरेग्राफ टॅग यूज करू शकते. न P टॅग इज अ कंटेनर टॅग. कंटेनर टॅग मीन्स त्याला ओपनिंग अँड क्लोजिंग दोन्ही टॅग अवेलेबल आहेत. इट इज नॉट अन एम्प्टी टॅग. सो फॉर एक्झाम्पल मला आता एवढा पॅरेग्राफ तिथे इमेजच्या खाली प्लेस करायचा आहे. सो आय विल जस्ट कॉपी दिस. ओके, मला कुठे हवा आहे तो पॅरेग्राफ, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्या खाली मला तो पॅरेग्राफ डिस्प्ले करायचा आहे. सो मी काय करणार, त्या HR टॅगच्या खाली पॅरेग्राफ टॅग यूज करते P अँड आय विल जस्ट पेस्ट दॅट अँड पॅरेग्राफ टॅग क्लोज. नाव लेट्स सी. सी ह्या वेमध्ये मला तो पॅरेग्राफ डिस्प्ले होतो इथे माझ्या वेब पेजवरती. पॅरेग्राफ आपण जरी इन्क्लूड नाही केला तरी आपल्याला काय होतं आहे, नॉर्मल जसा टेक्स्ट आपण एंटर करतो सेम वेमध्ये आपल्याला तो पॅरेग्राफ टॅगने सुद्धा इफेक्ट मिळतो. सो पॅरेग्राफ टॅग तसा मोस्टली यूज केला जात नाही. सी पॅरेग्राफ टॅग मी रिमूव्ह केला तरीही मला सेम आउटपुट डिस्प्ले होते, काही डिफरन्स नाही आहे त्याच्यात. सो जस्ट कीप इन माइंड दॅट पॅरेग्राफ टॅग आपण कधी यूज करतो, इफ वी वॉन्ट टू इन्सर्ट सम टेक्स्ट देन वी कॅन यूज दिस टॅग and it's not compulsory to use that. Okay. So that's it. So we have seen how to insert an image in the web page. Then heading levels in the HTML. There are 6 types of a heading level, that is H1 to H6.
Among that, H1 is the largest heading level and H6 is the smallest heading level. And after that, we have seen HR tag. HR tag is used if we want to insert a horizontal ruled line in a web page. HR tag चे attributes काय होते, color होते, width and size. And then last is a paragraph tag to include the paragraph in a web page. So that's all for today. If you have any doubt, you can ask me. So I will stop here. Thank you.